तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली असून चढ्या दराने कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असल्याचंही दमानियांचं म्हणणं आहे। टेंडर नंबर 2 जे 205 कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये, पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे। तर हा जो सगळा अंधाधुंद कारभार झाला आहे, तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा। दरम्यान अंजली दमानिया यांनी काय काय आरोप केलेले आहेत आपण पाहूयात। तर नॅनो युरिया प्रकरणी आरोप करण्यात आलेला आहे। मूळ किंमत 92 रुपये मात्र वाढीव किंमत घेण्यात आली। नॅनो डीएपी मूळ किंमत 200, बॅटरी स्पेअर मूळ किंमत 2450, खरेदी किंमत 3425 आणि घोटाळ्याची किंमत जवळपास 23 कोटी 5 लाख रुपये। त्यानंतर मेटाल्डिहाइड या संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप आहे। यासोबतच कापूस ठेवण्याच्या बॅगांसंदर्भात सुद्धा जवळपास 41 कोटी 59 लाखांचा घोटाळा झालेला आहे। एकूण घोटाळा झालेला 161 कोटी 68 लाख रुपयांचा।